फक्त 10 मिनिटात, सिर्फ 10 मिनट में पैसा ना मिले तो कहना। बरेच लोक मेसेज करत होते की आपल्याकडे पैसे टिकत नाहीत, पैसे राहत नाहीत, येत सुद्धा नाहीत, नोकरी सुद्धा मिळत नाही आणि आम्ही जो काही व्यवसाय करत आहे त्यात सुद्धा यश मिळत नाही। यासाठी असा उपाय, असा वजीफा सांगत आहे जो एकदाच केल्यामुळे त्याचा आयुष्यभर फायदा मिळेल। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असाच उपाय घेऊन आलो आहे। खरं सांगतो, देवाच्या कृपेने फक्त एकदाच हा उपाय केल्यानंतर आपल्याला कधीही पैशाची कमतरता भासणार नाही। म्हणजे तुमच्याकडे पैसा येणार आणि तो अशा ठिकाणावरून येणार ज्याचा तुम्ही विचार सुद्धा केला नसेल। फक्त एकदाच हा उपाय केल्यामुळे त्याचा हा चमत्कार होणार आहे। या उपायामुळे तुम्ही प्रत्येक वेळेस त्याचा फायदा घेऊ शकता। यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एका खजुराची आवश्यकता आहे, जो वाळलेला असावा, ओला नसावा, सुकलेला वाळलेलाच असावा। एका खजुरापासूनच तुम्ही हा उपाय करू शकता। यासाठी सर्वप्रथम एक खजूर घेऊन दुसरी वस्तू पाहिजे आहे, ती म्हणजे काळे कापड। काळ्या कपड्याची आवश्यकताच आहे, दुसऱ्या कोणत्याही रंगाचा कपडा चालत नाही। आणि असा काळा कापड पाहिजे जे वापरलेले नसावे, नवीनच असावे। खजूर आणि काळ्या कापडापासून तुम्ही असा उपाय करणार आहे। खरं सांगतो, देवाच्या कृपेने सांगतो, आपली बंद पडलेले रस्ते मोकळे होऊन आपले नशीब कुठूनही उघडून जाईल। तुमच्याकडे पैशाची भरभराटी होईल। नशीब कुठूनही उडून तुमच्याकडे येईल। देवाच्या कृपेने तुम्हाला कधीच पैशाची कमतरता भासणार नाही। जॉब पण अगदी उत्तम प्रकारचा मिळेल आणि प्रत्येक काम हे तुमचे यशस्वीपणे पूर्ण होईल। यासाठी 2 वस्तू घ्या। एक वस्तू आहे खजूर आणि दुसरी वस्तू आहे काळे कापड। सर्वप्रथम आपण खजूर किंवा खारीक ठेवून ती आपल्या उजव्या हातात घेऊन श्री गणेशाय नमः, श्री गणेशाय नमः हे म्हणून त्यानंतर लक्ष्मीचा धन प्राप्ती लक्ष्मी मंत्र, होय, लक्ष्मीचा धन प्राप्ती लक्ष्मी मंत्र 108 वेळा म्हणायचा आहे। तो मंत्र असा आहे, महालक्ष्म्यै नमो नमः, विष्णुप्रियाय नमो नमः, धनप्रदाय नमो नमः, विश्वजनन्य नमो नमः, महालक्ष्म्यै नमो नमः, विष्णुप्रियाय नमो नमः,
धनप्रदाय नमो नमः, विष्णुजनन्य नमो नमः. हा मंत्र 108 वेळा पूर्ण एकाग्रतेने फक्त शुक्रवारी सकाळी हा प्रयोग करायचा आहे. त्यानंतर तो खजूर खारीक डाव्या हातात घेऊन उजव्या हातात काळे कपडे घेऊन त्यावर तो खजूर किंवा खारीक ठेवायची आहे. त्यानंतर श्री हनुमान रायांचा सुरक्षा शाबर मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे. होय, श्री हनुमान रायांचा सुरक्षा शाबर मंत्र 1 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर काळ्या कपड्याला गाठ मारायची आहे. खजूर काळ्या कपड्याच्या मधोमध घ्यायचा आहे आणि पहिली गाठ मारताना आपल्याला सर्व इच्छा समस्या बोलायच्या आहेत. त्यानंतर गाठ मारून त्याच्यावर फूक मारायची आहे, म्हणजेच फुकायची आहे. त्यानंतर दुसरी गाठ मारून सर्व समस्या निवारणाची प्रार्थना करायची आहे. पुन्हा त्याला फूक मारून फुकायची आहे. त्यानंतर पुन्हा तिसरी गाठ मारून राहिलेल्या सर्व इच्छा आकांक्षा समस्या अडचणी जे काही आपल्या मनामध्ये आहे ते पूर्ण करण्याची प्रार्थना करायची आहे, सोडवण्याची प्रार्थना करायची आहे. महालक्ष्मीचे आगमन होऊन पैशाची भरभराटी होण्यासाठी श्री महालक्ष्मीची प्रार्थना करायची आहे. त्यानंतर पुन्हा गाठीला फूक मारायची आहे. त्यानंतर 3 गाठी मारलेल्या काळा कपडा असलेल्या आणि आत एक खारीक असलेले ते मांत्रिक केलेले कापड आपल्याला पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा जेथे जेथे आपण पैसा ठेवतो तेथील मुख्य ठिकाणी ठेवायचे आहे. हा, आणि हे गुपचूपच ठेवायचे आहे. घरातील कोणत्याही सदस्याला हे कळता कामा नये. हे गुपचूप घरातील कोणालाही न सांगता ठेवायचे आहे. याचा पत्ता कोणालाही लागू द्यायचा नाही. आपले काम करायचे आहे, एकाग्रतेने करायचे आहे, चिंतन लावून मनन लावून करायचे आहे. देवाच्या कृपेने आपल्याला अशा वाटा दिसून होतील ज्यावर आपला विश्वास बसणार नाही. अगदी प्रयोग केलेल्या 10 मिनिटापासूनच अनेक मार्गाने पैसा निर्माण होईल. याचा फायदा बरकत दिसून येईल. पहिल्याच दिवसापासून याचा रिझल्ट दिसून येईल. पहिल्याच 10 मिनिटापासून तुमची बरकत झालेली दिसून येईल. पहिल्याच 10 मिनिटापासून तुमच्या सर्व समस्या निघून जाण्यास सुरुवात होईल. तुमच्या सर्व अडी अडचणी निघून जातील.
पैसा अनेक मार्गाने आपल्याकडे खेचून येईल. आपल्याला न वाटणाऱ्या, न पटणाऱ्या अशा मार्गाकडून सुद्धा आपल्याकडे प्रचंड पैसा येईल. नोकरीचा, व्यवसायाचा मार्ग मोकळा होईल. व्यवसायामध्ये प्रचंड लाभ मिळेल. अनेक लोकांना नोकरीच्या समस्या असतात, त्यांना तात्काळ नोकरी मिळण्यास मदत होईल. या उपायामुळे तुमच्याकडे पैसाच पैसा निर्माण होईल. देवाच्या कृपेने सांगतो तुम्हाला, हा अगदी कारगर उपाय आहे, कारगर वजिफा आहे. भरपूर लोक श्रीमंत होत असतात, ते अशाच प्रकारचे उपाय टोटके करत असतात. त्यामुळे तुम्ही आत्ताच याच शुक्रवारी हा वजिफा, हा टोटका उपाय अवश्य करा.